मी आता बोलत असताना की ओम्या सकाळ सकाळ काय दाखवतो येऊ पायाखाली. आता काय ती दाखवायचीच गोष्ट आहे तर तुम्हाला दाखवणार असं कधी नाही होणार. सकाळ सकाळ लवकर उठून गेलो फार्म हाऊसवर गेल्यावरती बघतोय तर हा टेंट पाडला होता. भाई पण एवढ्या मेहनतीने आम्ही टेंट काढलाय त्या अडचणीतून. तिथं बोलते एवढी मोठी गोणस आहे तरी आम्ही काढलाय भाई. आता त्याला वॉश करायला लागेल त्याच्यामुळं पहिल्यापासून ब्लॉक पहा शेवटपर्यंत पहा, खतरनाक होणार आहे. चला तर मी डायरेक्ट फार्म हाऊसवरनं टेंट आणून डायरेक्ट फेकला होता. म्हणलं झटकून विटकून गाव बाई गोनच बिनच निघली तर लपडा होईल. आणि मला तशी पण सापांची लय भीती वाटते बाई. त्याच्यामुळे आपण म्हणलं आपण रिक्स नाही घेणार. काय तर झटकून लागलो ना बाई डायरेक्ट कामाला. तो मॅटर काय झालाय माहितीये का, आता मी जास्त ब्लॉग टाकत नाही युट्यूबला कारण की आपल्याला टाइमच भेटा नाही. ते टेंटची अवस्था खतरनाक झाली गाईस. टेंट आता करणचा मग प्लॅन होता की आपल्याला संध्याकाळी नाईटला कॅम्पिंगला जायची. बाई आता आलाय वन साइड बाई. कॉल करत होतो मी करण शेटला. कारण ते पाणी फिरलं करते आपल्याला लय मोठे आहे. कसा विषय पण माहिती ही खाल्ली आहे का? नाही मग ही बाजू वरती आहे आणि ही खाली आहे. आता आमच्या दोघांच्या बी डोक्यात गेलो होतं की भाई टेंट लावायचं तर लावायचं कसा. आता मला बी माहित नव्हतं आणि त्याला पण काय माहित नव्हतं कारण की मी टेंट घेऊन आलो होतो. तर आम्हाला संध्याकाळचं युट्यूबला व्हिडिओ बघूनच लावायला लागणार टेंट. तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. नवीन कोणी आला असेल तर पहिलं बाई जाऊन सबस्क्राईब करा कारण की 500 सबस्क्राईब आपले झालेले. 1000 सबस्क्राईब लवकरात लवकर कंप्लीट करायचे. आता तसं पण आम्हाला काही कळत नव्हतं की याला कसं असेंबल करायचं. त्याच्यामुळे डायरेक्ट आम्ही डोकं न चालवता डायरेक्ट आम्ही विटो वाळायला. आता एवढा व्हिडिओ शूट करायचा त्याच्यामुळे डायरेक्ट मी ना रस्त्यावर एक चाललो होतो पोरग. त्याला म्हणलं दर आमचा एवढा व्हिडिओ काढ. आता काय करता भाई तेच निघालं ना आमचं सबस्क्रायबर. तो म्हणला काय विषय नाही भाऊ काढू शकतो आपण. ते हे बघू शकता आरामशीर किती नाही 4-5 जण तरी झोपतील याच्यात. एवढं मोठा आहे. काय म्हणायचं अभे? काय नाही. तर चला गाईज आता याला वाळाय सोडतो. इथं पाय नको देऊ. तर चला वाळाय सोडतो. आता डायरेक्ट कुठं जायचे कारण आपल्याला जायची होय. कॅन्सल झाले. बघू प्लॅन काय होते. आता प्लॅन असो किंवा नसो तरी घरचं काम बाई करायच लागते. मम्मी बोलली जा पटकेत जाऊन पाण्याची बाटली घेऊन ये. फायनली आपण टेंट वगैरे वॉश केलेला आहे. तर चला आता डायरेक्ट तुम्हाला नाईटला भेटतो. आणि नाईट कॅम्पिंग तर खतरनाक होणार आहे. शेवटपर्यंत ब्लॉग पाहिलंच पाहिजे तुम्ही. तर चला डायरेक्ट नाईटला भेटतो. चला बाय. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाच्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये. आणि ते पण कॅम्पिंग सेटअप घेऊन बाहेर. तर आजचा ब्लॉग खतरनाक होणार आहे. आणि आता सध्याच्याला तर थंडी भरपूर आहे आणि वाजलेत तर भरपूर. तुम्हाला आता माझ्यावर विश्वास नसेल तर मी थांबवायचं आमच्या ॲपल ताईला विचारतो आणि मग नंतर बोलूया आपण. तर आता हा बघू शकता दिवा कॅम्पिंगसाठी आणलाय स्पेशल. तर आता कॅम्प लावायला आपण लवकरात लवकर जागा बघूया कारण की भाई जिथं आम्ही आहे ना आत्ता तिथं फुल घनाट असं जंगल तर नाही म्हणू शकत पण आहे. तर चला आता पहिले कॅम्प वगैरे लावू. जिथं आम्ही जागा पाहिली. आता इकडं बघू शकता आम्ही इथं प्लेन वगैरे केलंय. तर चला आता टेंट वगैरे लावू पहिला कारण की मग रात्र जास्त झालेली. आता पहिली टेंट वगैरे लावू. आणि इकडे बघू शकता या असे काटे वगैरे त्याच्यामुळे नाही का आपल्याला फुल व्यवस्थित कॅम्पिंग करायला लागणार आहे व्यवस्थितमध्ये. तर चला आता इथं टेंट वगैरे लावू. थोडी अशी ढाळाची जागा आहे पण काय विषय नाही भाऊ. इथं कॅम्प लावू. इथंच एक चांगली जागा आहे. नाही ते इकडच्या साईडला पण बघू शकता असले काटे वगैरे आहेत. फुल कॅम्प लावायचं आहे भाई आपल्याला. रे चेतकची लाईट लाव रे. चेतकची हा बटन दाब एक फक्त. हा बाई बघू शकता आता फुल आपला चेतक सहारा आहे बाई. फुल लाईट देतोय. तर चला आता इथं कॅम्प लावून घेऊया आपण.
आम्ही अशा पद्धतीने भाई आता कॅम्प लावलेला आहे. तर चला आता आपण आतमध्ये डेकोरेशन करू. आणि इथं विषय काय झाला माहिती का, इथले ढाळायला लागलाय ना असं कॅम्प, त्याच्यामुळं आता इथं दगड वगैरे मांडलाय आम्ही. तर चला अशा पद्धतीने आम्ही कॅम्प लावलेला आहे. आणि चेतकनी फुल सहारा दिलाय भाई आपल्याला लाईटीला. तर इकडे बघू शकता पूर्ण अंधार वगैरे असं गवत बिवत आहे फुल. तर बघू शकता अशा पद्धतीने टेंट लावलाय आपण. इकडे जाळी भाई आपल्या टेंटला, म्हणजे हवा वगैरे यायला. तसं पॅक बनते, काही विषय नाही भाऊ आता. तर गाईच गाडीमध्ये मटेरियल आणले पण मॅगी वगैरे सगळं घेऊन आलो. चार्जर बिर्जर. हे गॉगल आहे माझा बरं का, 10 लाखाचा गॉगल आहे आपला मेन. चार्जर तर गाडीतच राहू द्या, चार्जरची नाही गरज आपल्याला. चला आता हे मटेरियल वगैरे सगळं घेऊन जातो आतमध्ये. करण पण ब्लॉग शूट करतोय फुल. चेन उघडते चांगली. अनबॉक्सिंग गाईज. दे मी हातात धरतो मोबाईल तो. नाही तर नाही, चप्पल काढून जा, ती बाहेर काढते. यो ये गाईज बघू शकता आतला व्यू. जाऊ का मी आत? जा ना भाई. ओ माय गॉड. तर चला गाई जाता इथं. हे बघू शकता. सो चला चपल्या वगैरे काढतो. हे आणि आतमध्ये अजून मटेरियल खाली लागेल ना काहीतरी हात. खाली हातरून आधी योग घे ना. काय झालं माहितीये का, इथे गोळ आला योगी, ती काढायची आपल्याला. लागली का नाही लाईट? थांबा असं नाही दाखवतो, ही आपली कॅमेऱ्याची लाईट चालू आहे त्याच्यामुळे. ये चेक द साऊंड गाईज. आणि बघू शकता आपण पूर्ण टेंट हा उभा केलेला आहे. सो आता रात्रभर फक्त एन्जॉय घ्यायचा टेंटचा. आपण कॅम्पिंग चाललेली आहे. आणि सो गाईज मला बंगाल सापडलाय चष्मा घेऊन येत राहू. आणि मोठे व्लॉग तर आपला येणारच आहेत सारखे. भारी वाटतं रे भाई कॅम्पात जाऊ पण. खरं भाई आता वाजलेत किती ते सांग पब्लिकला आधी. तू वाजलेत किती आता कम्प्लीट ना? ऑलमोस्ट वाजले असतील 10 ते 11 वाजले असतील गाईज. ऐक ना भाई, आपल्या हिस्सेरी ताईला बोल ना, हिस्सेरी ताईला. आता तो पण ब्लॉग काढतोय, मी पण काढतोय, त्याच्यामुळे कोणच काय बोलला नाही आता. सो गाईज चला आता बाकीचे राहिले तयार. थंडी वाजायला लागली भाऊ भरपूर. आता आम्ही जर्किंग वगैरे घातलं त्याच्यामुळे काय वाटत नाही एवढं वाटणार आहे. सर्वाइव्ह करणं. थोडा ब्लॉग कंटिन्यू पहा, तुम्हाला पण कळेल काय होणार आहे. कारण की हा एवढं ही आहे ना, कपडा आहे एक प्रकारचा भाई. पण गाईज इकडे जाळी इथून हवा येते. तर चला आता खाली वगैरे काहीतरी टाकू. आणि भांडे वगैरे काय आणले भाऊ मी? रात्रभर हे सगळं मी आणलंय भाई. मॅगी वगैरे सगळं मी आणलंय. करण काय नाही आणत. हे बघा, मीच पैसे दिले. 1 लिटर पाण्याची वाटली भाऊ आपल्या सकाळपर्यंत लागणार आहे. अजून ओके भांडे वगैरे सगळं आणलंय भाई. हे बघा चमचा वगैरे सगळं मीच घेऊन आलो. अरे निघ, थांबा, हे चेक करा. हे सगळं मी आणले. काडी बिटी पण आणली आपल्याला लागणार आहे ते. चला आता गाईज मी आता इथं व्हायचं आवरावरी करतो आणि मग तुम्हाला दाखवतो. आता बघा ही लाईट लय भारी आहे. फोटो काढतोय. चला भेटतो. तर गाईज आता थंडीचं प्रमाण भरपूर वाढले. चला आपण काय करूया, टेंट वगैरे लावून आपण फायर म्हणजे कॅम्प लावायची तयारी करून घेऊया आपण पहिली. चला काही लावून घेतो मी. काय गुस्सा आहे नको आतमध्ये, नाही तर भाऊ रातची तर नाही करायचं आपलं. दाखवा. ते बघू शकता अशा पद्धतीने फिट आहे आपला कॅम्प. शिंक खतरनाक येऊन राहिले मला. चल ना आता ते लाकडं गोळा करवायचं, इथं व्हायचं कॅम्पिंग लावू दे. कसा दिसतोय गाईज टेंट बघा. टेंट बघा गाईज. आम्हाला इथं लाकडं भेटल्यात बरं का, पण आता कोणाची आहेत काय माहित नाही भाऊ. इथं लावलं फास्ट फूड असेल त्याच्यात काय का होय बाबा. नीट घेऊ दे. छोटी घ्यायची आपल्याला. मी छोटी घे नाही असली ही होय. हा बारकी आपल्याला किती लागणार? इथं काट्यात हात नाही घालायचं. हो रात्र मोठे घे इकडे. कोणतं आगे घे काढ. काहीच आता आपण चेतकची लाईट बंद केली. कॅम्प बघा आपला काय दिसतोय. बाप इज्जत आहे का नाही समाजामध्ये बाई. खतरनाक दिसतोय. कारण काय म्हणायचं तुला. लाईट पण क्वालिटी बसली बाई, कॅम्प लाईट. तर तुम्हाला घ्यायची असेल ना बाई प्रॉडक्ट, तर बघू आपण करूया काहीतरी. लिंक बिंक टाकतो कुठंतरी. बघू शकता आता इथंच हे ठेवलं आपलं. बाकीच काय नाही दिसतं. करणने लाईट लावली. पण कर ना बाई, एक नंबर दिसते.
हे बघा आतलं, आम्ही तर आतमध्ये आता केली तयारी फुल. थोडी सिनेमॅटिक दाखवतो टेंटची, चला. आपल्या चेतकला पण इथं लावून टाकतो आता, नाही का लॉक वगैरे करून टाकतो रातचं, लपडा नको. तर आता इथं टेंट आहे, शेजारीच लावून टाकू चेतकला. चला टेंटमध्ये आतमध्ये चल, उघड ना, कर ओपन करणे टेंट, मीच करू. तर अशा प्रकारे टेंट आपला ओपन झालाय. जायचं आतलं, ठीक काय करायचं ह्याचं लगेच नको करायला, आपण थोड्या वेळ बसून करू. ये तर टेंट मध्ये आल्यावर थोडं वाईज भारी वाटते बाई, गार लागत नाही. टेंट आले पहिलं झोप खतरनाक दोन्ही वगैरे एकत्र वरती सरके बाई. आणि ती मी काय म्हणतो, गार पडायला लागलं टेंट. मला काय म्हणायचे, मच्छर वगैरे किडे वगैरे आतमध्ये येतात, ते टेंटचा दरवाजा लावून घ्या. कार्यक्रम करायचा का जरा? नाही ते दरवाजा लावून घे. अरे किड पहिलं तर बाहेर घालव ना, रात्रभर काय किड खेळतो का घेऊन? थांबा काहीच माउंट करतो तुम्हाला एका मिनिटात. अरे लाईट मुळे आल्यात बहुतेक. कड बाहेर वरती गेली, घे लावून चे. गाईच खतरनाक आहे, बघू शकता. लय मासे, थांब ही मासे घालव. हो राहू दे, काय करते? राहू दे, नाही तोंडात गेले ना, रात्रीचाच कार्यक्रम होईल. गेली का? गेली गाडी लॉक बिक केली का? ओके मध्ये तो काही. चला आता पूर्ण नाईट आपल्याला इथं काढायची आपल्याला नाईट पूर्ण गाईच. आणि आता पहिलं बाई आम्ही दोघे पण आम्ही निवांत पूर्ण रात्री बघा कसं काही व्ह्यू येतोय, आणि कमेंट मध्ये नक्की सांगा हा व्लॉग कसा झालेला. सो चला गाईज, ओमे बोलते सबको 100% बाय गाईज. मी हा टेंट आणला म्हणून. हा काय बोला तू? मी टेंट आणलाय म्हणून, एवढं लक्षात ठेव. आणलं म्हणजे काय? आणि धुतलाय मी. माझं कष्ट बघितलेत की बाई, पब्लिकने आपल्या कष्ट बघितलेत माझ. अरे तेरे कष्ट को कोई नहीं पूछने वाला, सुन मेरी बात. क्यों कष्ट करने के लिए जन्म लिया है तूने. जाऊ दे, चावायला लागला काहीच. चला चावायला लागले मजा. ही लाईट भारी बाई, मला ही लय आवड लाईट. माझीच मीच आणले. अरे ती खंदी क्या बोल गाईच, ही लाईट भारी वाटते. करण तू लाईट बंद कर ना, ते टॉर्च. ही करण भाई आता लाईव्ह आला इंस्टा म्हणजे ह्याला युट्यूबला. तर बघू शकता आता करण फुल लाईव्ह मध्ये वगैरे आलेला आहे. तर आत्ता भाई आपण निवांत झोपलोय. आता वाजले 10 वगैरे वाजले असतील. किती वाजले तरी? 9:25 झाले. 9:25 झाले, 10 वाजत आले. चला आता आपण थोडा रेस्ट करू आणि मग नंतर वगैरे मॅगी वगैरे करू, आणि मग नंतर तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने. गाईज कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये, ब्लॉग मस्तच होणार आहे. आणि राहतो मी फक्त ब्लॉग मध्ये, मग कळन तुम्हाला कसं होतंय काय ते. चला तर मित्रांनो आत्ता वाजलेत रातचे 12. तर मॅगी बनवायचा प्लॅन होता, पण आत्ता एवढं भयंकर असं गार लागतंय ना भाई, बाहेर जाऊशी वाटत नाही. आणि परत काय म्हणतात त्याला, शेक वगैरे केला तर परत थंडी तर वाजणार आहे भरपूर. त्याच्यामुळे आता काय आम्ही बाहेर निघत नाही. तर चला आता झोपतो. कुत्री वगैरे ओरडतात बघा, ऐका फुल आवाज येतोय. चला एकदा तुम्हाला बाहेरून दाखवतो कसं वातावरण आहे. काही जास्त बाहेर जाणार नाही. तर बघू शकता पूर्ण अंधार आहे.
काहीच पूर्ण अंधार आहे आता बाहेर. तर चला आता झोपतो आता, सकाळी भेटू. करंत सुस्ती गेलेला आहे निम्मी अर्धी. चला आता भेटू उद्याच्याला सकाळी मॉर्निंगला. चला बाय आणि हा गुड नाईट. द नेक्स्ट डे. गुड मॉर्निंग गाईज. तर आत्ता वाजले सकाळचे 5. किती वाजले? 5च ना? 4:30 वाजलेत गाईज. आणि आत्ता आपण टेंट काढायला घेतोय. लय गार लागते भयंकर. चला आता रात्रभर लय थंडी वाजली. तसं एवढं काय नाही वाटलं, टेंट होता म्हणून. तर चला आता आपण घरी जातोय. टेंट सोडायला लागलं आपल्याला. तर चला. तर गाईज आत्ता आपली कॅम्पिंग वगैरे सगळं झाले आणि आम्ही कॅम्प वगैरे पण आत्ताच काढलाय जस्ट. तर चला आता घरी वगैरे जाऊ. हा ब्लॉग आपण इथंच एंड करतोय कारण की बाई एवढी थंडी वाजते आता. किती वाजले? 4 ना? 5 4:30 वाजले आता. तर चला आता हा ब्लॉग तुम्ही पाहिलंच असेल कंटिन्यू. शेवटपर्यंत राहिल्याबद्दल धन्यवाद. तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू वॉचिंग. वाईट नाही रे भावा, आम्ही लोकांच्या हृदयावर प्रेम करतो, बाकी सगळी जलनेवाली दुवा. आपला तो रुबाब कारभार वेगळा, जिथं जाईल तिथं चर्चाच र. मग मित्राची साथ आई सपोर्ट आपल्याला भीत नाही कोणाच्या बापाला र. मग आपल्याच घरचं मला पैशाचं माझं नाही भावा. जिथं जाईल तिथं करतोय हवा, का तर जलनेवालो की दुवा.